महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे। महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात पोहोचेल। आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्ज पडताळणीमध्ये तब्बल 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। या अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं तब्बल 21,000 कोटी रुपये गमावलेत। आतापर्यंत 1,90,00,000 लाभार्थींकडून ई-केवायसी पूर्ण झालंय। दरम्यान लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिलपर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सध्या जमा होतोय तो एप्रिल महिन्यामध्ये। या ठिकाणी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होते। तर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा। बघा, आता त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे पैसे जर जमा झालेले असतील तर तुमचा हा मार्च महिन्याचा राहिलेला थकीत हप्ता देखील तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे। कारण की बघा, मार्च महिना संपलेला, एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील अजून मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। मागच्या आपण 7-8 महिन्यापासून जर बघितलं त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत। हे जे पैसे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या जमा होताना दिसतात। परंतु सध्या एप्रिल महिना चालू आहे, परंतु या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये अजून पण पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत। तर एप्रिल आणि मार्चचा मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे। परंतु फक्त मग मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1,500 रुपये भेटतील। तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता लेट होताना दिसत आहे, त्या महिन्यामध्ये वेळेवरती हे पैसे भेटताना दिसत नाहीत। लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी भेटत आहेत, मात्र त्या महिन्यामध्ये भेटत नाहीत। त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदाही होऊ शकतो। एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार नाही। त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। आता बघा, लाडकी बहीण योजनेतील मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असून महिलांना 3,000 रुपये भेटू शकतात। लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जर एकत्रित भेटला तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये भेटू शकतात। मात्र या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो, कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची। म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून जी या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात, फार उशीर होणार नाही। तर बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही। बघा, फेब्रुवारीपर्यंत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींचे जानेवारी असेल, डिसेंबर असेल आणि फेब्रुवारी असेल असे विविध हप्ते जे आहेत थकीत राहिलेले आहेत। केवायसी मधील चुकांमुळे त्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र देखील
झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी पुढे मोठी गुड न्यूज आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मग आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटेल, कारण की मार्च महिना संपून गेलेला आहे. पूर्ण मार्च महिना, पूर्ण फेब्रुवारी महिना वाट पाहिली. आता मार्च महिना आणि फेब्रुवारीचे एप्रिलमध्ये एकत्रित पैसे जमा होतील असं म्हटलं गेलेलं होतं, परंतु तसं झालं नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो आहे तो जमा झाला. मग सध्या आता या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आणि एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. तर मग हे दोन्ही महिन्याचे हप्ते जर एकत्रित जमा झाले तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो. बघा, आता सध्या फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी पैसे जरी जमा झालेले असले तरी 1500 रुपयांचा हप्ता मार्च महिन्याचा अद्याप खात्यात आलेला नाही, ज्यामुळे लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येऊ शकतात, म्हणजे या महिन्यामध्ये दोन्ही हप्ते येऊ शकतात असं बोललं जात आहे. मागील महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये उशिराने भेटलेला होता आणि आता मार्चचा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती गेलेला आहे. मार्च महिना संपून गेलेला आहे, एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी तरतूद या ठिकाणी करण्यात आली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची सुरुवात कायम राहील अशी घोषणा केलेली आहे. मात्र प्रशासकीय प्रक्रियांमुळे हप्ते विलंब होत आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये निराशा दिसून येत आहे. तर बघा, मागच्या 7-8 महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक वेळेस हप्त्याला या ठिकाणी विलंब होत आहे. या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत, मात्र विलंबाने होत आहेत, ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक वेळेस वाट पाहावी लागत आहे प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी. आता ई-केवायसी प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांसाठी चांगली बातमी आहे. ई-केवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली असून ज्या महिलांनी चुकीचा पर्याय उदाहरणार्थ हो किंवा नाही निवडलेला आहे ते ऑनलाईन पोर्टलवरती आधार नंबर आणि OTP द्वारे दुरुस्ती करता येणार आहे. ऑफिशियल वेबसाईट ladkibhin.maharashtra.gov.in वरती जाऊनच तुम्हाला या ठिकाणी ही सुधारणा करायची, अन्यथा तुमचा लाभ भेटणार नाही. तुम्ही जरी पात्र असाल तरी देखील जर तुम्ही ई-केवायसी व्यवस्थित केलेली नसेल किंवा ई-केवायसीच केलेली नाही तर त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आणि आता ही ई-केवायसी प्रत्येक वर्षी या ठिकाणी होणार आहे, पडताळणी होणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा लाभ चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी ही केवायसी प्रक्रिया महत्त्वाची असणार आहे. योजनेतून अपात्र ठरलेल्या जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज देखील बाद करण्यात आलेले आहेत असं न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. यामध्ये ई-केवायसी न केलेल्या किंवा निकष न पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींचा समावेश आहे. फक्त ई-केवायसीच नाही तर इतरही निकषांमुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना सुरुवातीपासूनच अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी लाखो अर्ज रद्द झाले असून आता फक्त पात्र महिलांनाच 1500 रुपयाचा मासिक लाभ मिळेल. बाद झालेल्या लाडक्या बहिणींना पोर्टलवरती या ठिकाणी पुन्हा एकदा ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देखील ठेवण्यात आलेली आहे. बघा, आता कुठल्या लाडक्या बहिणींना फक्त या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास 71 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत असं सांगण्यात येत आहे. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी ई-केवायसी केलेली नाही, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस पडताळणी जी आहे ती केली जात आहे. फक्त आणि फक्त ज्या खरोखर गरीब आणि पात्र आणि खरोखरच या ठिकाणी ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ जो आहे तो सरकार वाटप करत आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ जो आहे तो वाटप केला जाणार आहे, ज्याच्यामुळेच या ठिकाणी ही ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली होती. तर ही ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे, ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अजून लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-केवायसी मध्ये सध्या दुरुस्ती करता येणार आहे असं स्वतः राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. सध्या तुम्हाला मार्च महिन्याचा जर हप्ता आला तर ह्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो, अन्यथा जर मार्च महिन्याचाही हप्ता ह्या एप्रिल महिन्यामध्ये जर जमा झाला नाही तर एप्रिल आणि मार्चचे असे 2 हप्ते एकत्रित येण्याची देखील शक्यता असू शकते, जेणेकरून तुम्हाला 3000 रुपये देखील जमा होऊ शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.